नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेत आपण कालच्या भागात बघितलं की वैदेही ही रूममध्ये बसलेले असताना मागून तेज प्रताप येतो आणि त्यांना म्हणतो की काय केलं तुम्ही सगळं. तर वैदेही त्यांना उत्तर देते की मला जे योग्य वाटलं ते मी केलं, ते तुला आवडत नसेल तर मी त्यात काही करू शकत नाही. त्यानंतर तेज प्रताप हा वैदेहीला म्हणतो की फार इज्जत घालवली माझी तुम्ही, इज्जतीचा फालुदा केला चांगला तुम्ही माझ्या. नंतर तो म्हणतो, अहो जरा तरी विचार करायचा, काय बोलत असतील ते, काय बोललात तुम्ही त्यांच्यासमोर मला. मी आधीच सांगितलं होतं तो माणूस माईंच्या ओळखीचा आहे, त्यांच्या मर्जीतला आहे. त्यानंतर वैदेही त्याला म्हणते की अय बस झाला, कधीपासून हेच ऐकते मी, हा का बोलेल तो काय बोलेल, मी का याचा त्याचा विचार करायचा. मी सांगितलं होतं का तुला मला देवदर्शनाला आण, मला फिरायला घेऊन चल. नंतर वैदेही म्हणते की ज्यांच्या सांगण्यावरून तू हे सगळं करतो ना, त्यांना जाऊन जाब विचारायचा. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून करायचं, असं करायला मी काही गुलाम नाही कोणाची, असं वैदेही म्हणते. त्यानंतर तेज प्रताप त्यांना म्हणतो की अहो गुलाम नाही, बायको आहोत तुम्ही माझ्या, माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे तुमच्या गळ्यात. अग्नीला साक्ष ठेवून लग्न केलं आहे आपण, याचं जरा तरी भान ठेवा, असं तेज प्रताप त्यांना म्हणतो. त्यानंतर वैदेही म्हणते की भान तू ठेव, मी नाही. नंतर वैदेही म्हणते की आतापर्यंत लोकांसाठी जे काही करायचं होतं ते सगळं केलं मी, यापुढे मला नाही जमणार. तेज प्रताप म्हणतो लोकांसाठी म्हणजे, तर त्यावर वैदेही म्हणते की उगाच काही माहिती नसल्यासारखं वागू नका आता. आणि ती म्हणते अरे काय इज्जत घालवली रे मी तुझी. नंतर ती म्हणते हे बरं आहे, तुझ्या इज्जतीची काळजी मी घ्यायची आणि माझ्या इज्जतीचं मग काय. अख्ख्या गावात जी माझी बदनामी झाली, चार चौघात जी काही चर्चा झाली, त्याचं काय करायचं. माझ्या बहिणीचं झालेलं लग्न मोडतं घातलंय तू. मला काय वाटलं असेल त्यावेळेस, माझ्या घरच्यांची किती इज्जत गेली असेल, एकदा तरी याचा विचार केलायस का, असं वैदेही म्हणते तेज प्रतापला. म्हणजे या सगळ्यांच्या बदल्यात मी तुझ्यासोबत जे काही वागले ते तर काहीच नाही आहे यांच्यापुढे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या मालिकेत पुढे काय होईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.